22 ऑक्टोबर 1963 एका अशा धरणाचं लोकार्पण झालं, ज्या भव्य धरणानं भारताच्या विकासाचा प्रवाह बदलला आणि त्या प्रवाहात साकार झाली विकासाची अनेक स्वप्न। हा दिवस भारतीय इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला आहे। या दिवशी आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते भव्य भाकरा धरण राष्ट्राला अर्पण करण्यात आलं। नमस्कार, मी आयुषी आणि तुम्ही पाहतात कलाकार दिनविशेष भाग 296 पावर्ड बाय goprek.com। त्या काळात भारत नव्याने स्वातंत्र्य मिळवलेला, अजूनही गरिबी, दुष्काळ, बेरोजगारी आणि मागासलेपणाशी झुंजणारा देश होता। शेतकऱ्याच्या शेतात पाणी नव्हतं, कारखान्याला वीज नव्हती आणि उद्योगी व्यवसायाची गती मंदावलेली होती। अशा परिस्थितीत भाकरा धरण ही केवळ सिमेंटची भिंत नव्हती, ते होते भविष्य घडवणारे प्रकाश किरण। पंडित जवाहरलाल नेहरूंनी भाकरा धरणाला आधुनिक भारताचे मंदिर असं म्हटलं, कारण या धरणाने शेताला पाणी दिलं, वीज निर्माण केली, उद्योगांना चालना दिली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नव्या भारताला आत्मविश्वास दिला। संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी कलाकार YouTube चॅनलला नक्की भेट द्या।